कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आता कात टाकताना दिसत आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं कोकण ते मुंबई हा प्रवास आरामदायी होण्यासाठी शयनयान बस प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार होत्या। मात्र सिंधुदुर्ग विभाग एसटी प्रशासनानं त्या गाड्या मनमानी पद्धतीने परत पाठवल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य एसटी कामगार सेना सिंधुदुर्गच्या वतीनं उपोषण करण्यात आलं। नाही, मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ज्या स्लीपर 6 गाड्या आपल्या जिल्ह्यात आल्या होत्या ह्या आपल्या जिल्हावासीयांच्या दृष्टीने खरंच आवश्यक असणाऱ्या 6 गाड्या होत्या। कारण कोकणातला प्रत्येक माणूस मुंबईशी कनेक्टेड आहे आणि सुंदर सुविधा निर्माण झालेली होती। हा प्रश्न आम्ही 4 ऑक्टोबर 2024च्या आंदोलनात उपस्थित केला होता आणि त्यावेळी आमच्या निदर्शनास अशी गोष्ट आली होती की इथल्या डीसींनी आम्ही चालवायला सक्षम नाही ह्या एका कारणास्तव ह्या गाड्या परत दुसऱ्या विभागाला वर्ग कराव्यात अशा पद्धतीनं पत्रव्यवहार मुंबई विभागाशी केला होता। आता लक्षात येईल की इथनं ह्या लोकांची मागणी काय होती आमच्या ड्रायव्हर कंडक्टर्सची, की आम्हाला ड्रायव्हर आणि कंडक्टर जसं नेहमी जातात तसं आम्ही घेऊन जायला तयार आहोत, परंतु इथल्या डीसीनी मनमानी कारभार करत त्याही वेळी अशी भूमिका ठेवली की एकट्या चालकाने एकट्या ड्रायव्हरनी इथनं गाडी घ्यायची आणि निघायचं, त्यांनीच तिकीट काढायचं, त्यांनीच गाडी चालवायची, गाडी मागे पुढे करताना कुठली त्याला मदत नाही आणि एवढं करून जर त्यात काही तोडफोड झाली तर त्याची परत नुकसान भरपाई ही चालकानेच भरायची। विचार करू शकतो एवढे लांब गाडी 12-12, 14-14 तास एकटा ड्रायव्हर, ज्याच्यात त्याला तिकीट काढायचं आहे, याला गाडी चालवायची आहे, प्रवासी चढ उतार बघायचे आहेत, हा माणूस एकटा कसा हँडल करू शकेल। आणि अशा पद्धतीने मनमानी कारभार करून त्यांनी जाणीवपूर्वक 6च्या 6 गाड्या या दुसऱ्या विभागाला वर्ग करण्यासाठी डीसीनी पत्रव्यवहार केला आणि इथं कारण देण्यात आलं की कर्मचाऱ्यांची मानसिकता नाही आहे। मुळात एवढ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी चिपळूण म्हणा किंवा मध्ये क्रू ड्युटी देण्याचा एक प्रकार असतो, म्हणजे आता सावंतवाडीतही जे प्रकरण गाजतंय की थेट पद्धतीने चालकांना पाठवण्याची नवीन प्रथा आलेली आहे। अर्थात कर्मचारी कमतरतेमुळे चालक करायलाही तयार आहेत, त्यांचा तिथेही अडचण नाही, पण त्यांना त्याचा योग्य मोबदला तरी मिळणं आवश्यक आहे, तेही हे प्रशासन देत नाही आहे। म्हणजे फक्त अधिकाऱ्यांची मनमानी आणि ज्यांच्यामुळे उत्पन्न जनरेट होतं आहे, ज्याच्यामुळे अधिकाऱ्यांना पगार मिळतो अशा कर्मचाऱ्यांची नाहक भरड अशी ह्या पद्धतीने चालवलेली आहे।